ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे एका आंदोलनाची, एका उद्रेकाची आणि त्यावर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियांची। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनासाठी काल मुंबईमध्ये भाजपचा मोर्चा निघाला। मात्र मंगळवारी ऐन संध्याकाळच्या वेळी वरळीसारख्या गजबज असलेल्या भागातल्या जनआक्रोश मोर्चामुळे सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली। त्यात एका महिलेनं रौद्र रूप धारण करत सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं। मंत्री गिरीश महाजनांना महिलेच्या रोषाला सामोरं जावं लागलं। विशेष म्हणजे संतप्त महिलेनं अनेकदा शिवीगाळही केला, तसंच हातातली बाटली फेकून मारली। त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे झालेला उद्रेक जरी ग्राह्य धरला तरीही महिलेचं वागणं आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया उमटतीये। दरम्यान सध्या यावरनं जोरदार राजकारणही सुरू झालंय। विरोधक सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरतायत, मात्र प्रत्येक पक्षानं जनतेचा विचार करूनच मोर्चासाठी रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे, हे मात्र नक्की आहे। तसंच मोर्चात नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे पोलीस गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत, असंही कळतंय। या घडलेल्या प्रकाराबद्दल गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता। असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात। आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून। आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता। पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्याने जी बाटली फेकून मारली, ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। आणि यावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। मी गिरीश महाजनांची क्लिप पण पाहिली। पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए, इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने। व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट, त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे। मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे। तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला। ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती, त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत। आणि विरोधकांनी सरकारवर या अनुषंगाने जोरदार हल्लाबोल केलाय। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। त्यांच्या तत्वज्ञानाचे आणि त्यांच्या इज्जतीचे वाभाडे आता लोकही काढायला लागलेले आहेत। महिला विधेयकाच्या अनुषंगानं जो बुद्धिभेद करण्याचा त्यांचा जो जुना खेळ आहे, तो नव्या सरीपाटावर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे। मात्र त्यांचे फासे आता उलटे पडायला लागले आहेत। आपण जो कार्यक्रम केला, मुख्यमंत्री महोदय, आपण बोलायला येत असताना अर्धा हॉल खाली होणं म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं। एका मंत्र्यांना, जे तथाकथित स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात, पिस्तूल लावून फिरतात, अशा मंत्र्यांना जर गेट आउट म्हटलं जात असेल तर आता या देशातल्या लोकांनी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा निर्धार केलेला आहे। याबरोबरच झिरो आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। पाहत रहा एबीपी माझा।